भगवान श्री कृष्णाला संपूर्ण करू लागले, प्रभू आम्हाला वशिष्ठ करू लागले आणि म्हणून सद्गुरु शिवाय सोय नाही। कृष्ण सखा गिरी हरी बोध करी भक्त अर्जुनाला रणांगणावर गीता बोलवली त्याच्या स्वहिताला। अर्जुनाला भ्रम झाला कशासाठी कोणासाठी, परंतु भगवंतानं भगवान श्रीकृष्णानं अर्जुनाचे घोडे रथ चालवला, स्वारथ्य केलं आणि रणांगणावर गीता सांगितली। कशासाठी? अर्जुनाच्या स्वहितासाठी। आणि अर्जुनाचा भ्रम सर्व दूर झाला। महाभारत ज्याच्यावर उभा आहे त्याच्यावर कौरव आणि पांडव भगवान श्रीकृष्णाने प्रस्ताव ठेवला कौरव आणि पांडव सेनेपुढे महाराज एका बाजूला मी आहे आणि एका बाजूला माझं सैन्य आहे, ज्याला जे लागतंय ते घ्या। पांडवांनी सांगितलं देवा जिथं तू आहे तिथं विजय आहे, आम्हाला तू पाहिजे। दुर्योधनाला मात्र ती बुद्धी नव्हती महाराज, त्यांनी सांगितलं आम्हाला देव नको, देवाचं काय पाहिजे, सगळं सैन्य पाहिजे, सेना पाहिजे। शेवटी पांडव प्रताप झाला, पांडवाचं सानिध्य केलं भगवंताने आणि म्हणून विजय झाला पांडवांचा। आताच आपण गेल्या तासाभरापासून ज्यांची सेवा श्रवण केलेली आहे ते किंकर साहेब, महाराष्ट्रामध्ये या शाहिरी क्षेत्रामध्ये एक मानाचं पान, खरोखर अत्यंत भूषणावं अशी शाहिरी अलीकडल्या 7 वर्षामध्ये त्यांच्या हातून सेवा झालेली आहे। म्हणून आपल्या सगळ्यांच्या प्रेमाला पात्र आहे ते त्यांच्या गुणसंपदेमुळं। आपल्याही कार्याला शुभेच्छा। आज खरोखर कृष्ण जन्मानिमित्त आपलं विवेचन सुंदर ऐकायला मिळालं। ज्या ज्यावेळी धर्मावर संकट आलं, यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत, ज्या ज्यावेळी धर्मावर संकट आलं त्याच्यावेळी देवाला अवतार घ्यावा लागला। मंच कच्च्या वाला नृसिंह, वामन, परशुराम, रामकृष्ण, बौद्ध आणि कलंकी 10 अवतार, अजून 24 अवतार भगवंताने घेतले। ज्या ज्यावेळी धर्मावर संकट आलं देवाला यावं लागलं आणि आपल्या भक्तांचा उद्धार करावा लागला। आजचा महापुण्य पर्व सगळ्या गोपाळांचा उद्धार केला भगवंताने। साहेबांनी असंच वर्णन केलं त्यांच्या याच्यामध्ये, संगती कोणाची याला फार किंमत आहे। पांडवाला भगवंताची संगत घडली आणि म्हणून विजय रथाला गेले। कौरवांना मात्र देवाची संगत घडली नाही। ज्यांना देवाची संगत घडली ते सर्व तरुण गेले गोपाळ। म्हणून सज्जन दुर्जन पाहुण दुस्तीच्या आता पुण्य कराय। साधू संतांच्या संगतीला गेल्यानंतर महाराज देव शुद्ध होणार आणि वाणी पण शुद्ध होणार, अंतःकरण शुद्ध होणार। म्हणून भंग नाही नाव ठेवले भंग, अभंगाचा रंग कोणी आहे। महाराज डिंगेला परवा गाणं आलं, काल लई मोर नाचली, आज गाणं विसरून नाही गेलं।
परंतु महाराज बुडले नाही. आजही गाथा लाखो जीवांची पाहतात, कारण त्या वाणीला कधी भंग नाही. अचल, अमर, आढळ, अव्यक्त, निराकार, निर्गुण, कारण ती वेदवाणी आहे, देवाची वाणी आहे. म्हणून आपण सर्वजण आपण सर्वांनी वर्णन केलं भावभक्तीशिवाय कोणीच उडी मांडली भावभक्तीची. भगवान श्रीकृष्णाने गोकुळामध्ये दाढीची आणि वेदीची गाठ बांधली. गवळ्याच्या दाढीची आणि वेदीची गाठ बांधली देवानी. गाठ सोडवणार सुद्धा देवन. तूच करता आणि करविता, शरण तुला भगवंता. भगवान श्रीकृष्णाची संगत पावले. महाराज सगळी नगरी सोन्याची झाली. काय होतं धर्माकडे यायला? शुद्ध त्याचा भाव झाला, दोरी नाही देव त्याला. मुठभर पोहे होते, परंतु आपल्या मित्राच्या मुठभर पोह्यासाठी आपली मित्राचं शहर सोन्याचं केलं. भगवान देवाधिकाची साधू संतांची संगत घडणं हे फार मोठं भाग्य आहे. आणि खरोखर भांडगावची माती इतकी सुपीक आहे, या ठिकाणी परमार्थाचं मोठं भागायत आहे. म्हणून ही सगळी ज्ञानवंत गुणवंताशी बैठक या ठिकाणी बसलेली आहे. भांडगावच्या मातीलाही साष्टांग होत आहे आणि भांडगावच्या माणसांना सुद्धा साष्टांग होत आहे. गणपत बाबांचा पंत संत संत करा, संत संत करा.
शुभमुहूर्त जन्म झाला मथुरेला महाराज, परंतु नदी ओलांडून यमुना माई ओलांडून जावा कुठे लागलो गोकुळामध्ये जन्म देणारी आई देवकी नंद, सांभाळणारी आई यशोदा माता, जेवढी जन्म देणारी आई श्रेष्ठ आहे तेवढीच सांभाळणारी सुद्धा माता श्रेष्ठ आहे. इकडं पिता वसुदेव, इकडं नंद राजा, गोकुळामध्ये कृष्ण जन्मले साक्षात यमुनाबाई टोपलीत घेऊन चालले वसुदेव महाराज यमुनेमध्ये. कोणी कोणी यमुना खरोखर पाहिजे महाराज, त्यांना कळत किती भरले आहे ते पात्र नजर जाईल तेवढं पाणी इकडं. आणि अशा नदी पात्रामधून यमुनाबाई सुद्धा देवाचं दर्शन करायला आतुर झाली होती. ज्यावेळी देवाचा वरात चरण स्पर्श झाला विष्णुदेवा, देवाचा ज्यावेळी यमुनाबाईला स्पर्श झाला त्याच्यानंतर तेव्हा वसुदेवाला वसुदेवाला वाट मोकळी झाली गोकुळामध्ये जायची. म्हणून गोकुळामध्ये कृष्ण जन्मला बाळरूप सगुण, बाळरूप सगुण. कधी गोपाळ तारले केले सख्खा मामा. परंतु जिथं सत्य नाही, जिथं न्याय नाही, तिथं महाराज भगवंत सुद्धा नाही. म्हणून सख्या मामा असला महाराज त्याच्या ठिकाणाला पाठवलं. माणसाने पुढे जायचं, स्वर्गात जायचं का नरकात जायचं हे म्हणत हातामध्ये आहे. तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार. आणि म्हणून देवादिकाची संगत, साधू संतांची संगत किती महत्वाची आहे. प्रारंभाशिवाय वाढत नाही, भाग्याशिवाय नाही. ज्यावेळी बाळ जन्माला आलं महाराज सती सावित्रीने अक्षर दिलं. यमाने एकदा विचारलं सतीला, यमाने सतीला विचारलं तू काय लिहिलं म्हणले बाळाच्या कलाटावर. सतीने सांगितलं यमराजा मला वाचता येत नाही. कमी ठेवा महाराज थोडस. यमाला विचारलं, सती म्हणली देवा मला फक्त लिहिण्याचा अधिकार आहे, मला वाचता येत नाही. जे लिहिले प्रारब्धी त्याची फळं आले. महाराज कृष्ण महाराजाचा देवाधिकाचा जन्म सुद्धा कुठे झाला, बालपण कुठे गेलं, किती किती मोठी शत्रू, कितीतरी संकट आली महाराज. एवढं सांगायला आता आपल्याला वेळ नाही. परंतु जे जे संकट आलं ते भगवंताकडे चक्र होतं महाराज. चक्र होतं सुदर्शन. आणि म्हणून सर्व असत्याचा अनितीचा नायनाट केला. आपल्या भक्तांचा, सर्व गोपाळांचा, गवळणींचा उद्धार केला भगवंताने. एवढंच नव्हे, अर्जुनाला रणांगणावर कुरुक्षेत्रावर महाराज 18 अध्यायाची बोध केला. आजही सगळ्या जगाला तो बोध, सर्व जगाला अमृतवाणी आहे. म्हणून जीवनात जगावं कसं, वागावं कसं ही वाणी आपल्याला शिकवते. भगवंताचा उद्देश पूर्ण अवतार. आणि म्हणून हाच अवतार पंढरीला आला. साहेबांनी ते पण वर्णन केलं. द्वारकेची संपदा घेऊन आला पंढरीशी जाणं.
अवटपीठ विटेवरी उभा जोडून या चरण अर्ध नारी नटेश्वर दाखविला सद्गुरुन आणि म्हणून तिथं विठ्ठल पण आहे रुक्माई पण आहे आणि देव पंढरपूरला कळाले महाराज तर रुक्माई माता सुद्धा रुसल्या होत्या आणि त्या शोधार्थ दिंडीरवाडामध्ये देवाला यावं लागलं भगवान श्रीकृष्णाला त्या शोधासाठी आणि म्हणून विटेवर उभं राहावं लागलं असो आज या शुभ मुहूर्तावर या ठिकाणी ही जी भूमी आहे टिंकर साहेब ही शृंग ऋषींची भूमी आहे आत्मनानी गणपती बाबांच्या एका वाणीमध्ये उल्लेख आहे आदरणीय आपले ज्येष्ठ श्रेष्ठ म्हणजे आमच्या आजोबांबरोबर ज्यांनी सेवा केली असे जगन्नाथ बाबा रोखले भाळवणीचे एक रत्न आज बाबांपुढे या ठिकाणी कार्यक्रम करण्याचा योग येतोय निश्चित बाबांचे स्वागत केलं पाहिजे भांडगावकर सगळी शाहीर मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत तर शृंग ऋषी गायनी मोहिला रामायणामध्ये अर्थसिद्धा त्यांच्या जे तपश्चर्येचं ठिकाण साहेब हे आहे आणि त्या ठिकाणी भाळवणी या ठिकाणी म्हणजे भाळ आहे का नाही त्या गायनाला ते मोहित झालेले आहेत आणि म्हणून या ठिकाणी या भूमीवरती आपल्याला आज खरोखर पहिल्यांदा महाराज खूप दिवसापासून इच्छा होती मागच्या 2-3 वर्षापासून परंतु आज हा संकल्प पूर्ण झाला या आशीर्वादामुळे आणि तो मी मुहूर्त म्हणजे भगवान श्रीकृष्णाचा या अवतार गोकुळाष्टमी आज सगळीकडे पहा महाराज दहीहंडी पूर्ण सगळीकडे उत्सव चालू आहे जल्लोषामध्ये तर हा जो काला आहे वैकुंठी तू ऐसे नाही कवळ काही कालाचे हा काला खरोखर भाग्य आहे आणि म्हणून या अशा सर्वोच्च ठिकाणी पारनेर तालुक्यातलं उंच ठिकाण आहे विशिष्ट उंचीवरच आहे याला एक ज्ञानाची तपाची उंची आहे ज्ञानाची उंची आहे आणि म्हणून खरोखर ही भांडगावची जी भूमी आहे ही एका उंचीवरच्या भूमीवर हा सोहळा चालू आहे खूप मोठं भाग्य आहे आणि म्हणून शेवटचे एक 5-10 मिनिटं फक्त गोकुळामध्ये कृष्ण जन्मला अनेक संकट आली कृष्णा मावशीचं संकट आलं माई पटाचं संकट आलं अनेक संकट आली बाळरूपामध्ये परंतु भगवंतांनी सगळ्यातून सुदर्शन चक्र राहिले म्हणून कधी गोपाळ तोडले गेले पितांबरी धिरा फाडलं महाराज आता रक्षाबंधन झालं भावाने बहिणीला राखी बहिणीने भावाला राखी बांधली बहिणीचं रक्षण करण्याची जबाबदारी भावाची द्रौपदीला भगवान श्रीकृष्णाला जखम झाली महाराज द्रौपदीने विचार नाही केला साहेब लगेच पितांबर फाडला आणि भगवंताची जखमीवर लावलं त्या उपकाराची आठवण ज्यावेळी वस्त्र हरण झालं त्यावेळी सगळी वस्त्र देवाने पुरवली भीक लागला काही डोंगरा एवढा परंतु वस्त्र हरण झालं नाही दिव्य वस्त्र द्रौपदी वाकड्या मेंढ्या सुदामा सवंगडी महाराज गाव कोणता होता चिंडू फळीचा कांबाच्या
जुन्या डोहामध्ये कालियाची कथा सगळ्यांना माहिती आहे, पण देवानी त्याच्यात भण्यावर नाच केला. कालिया मर्दन जन्माष्टमी मूर्त जवळ आहे, भरपूर वर्णन करता येण्याजोगा आहे. एवढ्या मोठ्या कालियाला सुद्धा देवानी मंत्रमुक्त केलं, शांत केलं. आणि म्हणून सकळ जीवाचा कधी सांभाळ महाराज आपल्या सर्वांचा सांभाळ करणारा तो आहे. या विश्वाचं सूत्र पूर्ण अवतार म्हटलेले त्याला. या सर्व विश्वाचं सूत्र घेऊन सगळ्या भक्तांच्या उद्धारासाठी उमारीला हात जगी दाखवली मात देव बैसले सिंहासनी आल्या याचे काशी पुरे धनी. म्हणून भगवंताच्या सेवेमध्ये प्रत्येक जीवाने आपलं क्षण घातला पाहिजे. कारण क्षणभंगूर संसार गणीची कायापुरी वस्ती नाम किराणा अमूल्य वस्तू मला मागत असते. पुन्हा चाललेला दिवस नाही, आज चाललेला क्षण नाही. म्हणून कुठलाही कार्य करीत असताना भगवंताला म्हणून ते कार्य सिद्धीला जातो. नवे नवे देव आपल्या जवळ आहे महाराज, आणि जोपर्यंत देव आहे म्हणून आपण हालचाल करतोय, बोलतोय, चालतोय, पाहतोय, ऐकतोय. एखादा आपल्यातला देव घेऊन गेला तर हे सगळं गणनेला पडतंय. किती करा संसार नरदेह मातीला जाणार, सोने नाणे पैशाचे गाठोडे मागे काही न उरणार. म्हणून अखंड करावे देवाचे ध्यान रात्रंदिवस. आपण जो श्वास घेतोय महाराज याच्या देवाचं नाम आहे. ज्यावेळी तो श्वास बंद होईल त्यावेळी आपली सुद्धा यात्रा साधेल. आणि म्हणून साधू संतांनी आपल्याला या नामाचा महिमा सांगितला. सद्गुरूकडून नाम घेऊन जीवनाचा उद्धार, साधू संतांची संगती याच्यापेक्षा कोणताही घट नाही महाराज. हे सगळं नाशवंत आहे. सोना पैसा अडका जमीन जुमला सर्व हे सगळं जागेवर आहे, पण आपल्याकडे येणार आहे जे धन ते अक्षय धन ते साधू संतांनी मिळवलं, ते धन तुम्हाला दिलं. आणि म्हणून हा धर्म मंडप आहे. असो गरी गोपाळदार कवी गणपती कवी गवन काय कामाचे 22 व्यक्त होय मातीची जल. जो पुत्र सद्गुणी त्याचा झेंडा त्रिभुवनी, वडगाव देश दक्षिणी प्रसन्न सावताळ मुनी. ही जी भावभक्तीची गाठ आहे तो बांधणारा परमेश्वर आहे आणि सोडवणारा सुद्धा परमेश्वर आहे. म्हणून साहेब जोडीशिवाय रुबाब नाही. प्रपंचामध्ये जशी जोडी आहे जोडीशिवाय सिद्धता पण नाही, प्रपंच पूर्ण नाही. तसं परमार्थामध्ये सुद्धा भावभक्तीशिवाय परमार्थ सुद्धा पूर्ण होणे नाही. म्हणून आपल्या सर्वांना तो लाभ आहे. सर्व भांडगाव परिवाराच्या परमार्थिकार्याला पुन्हा एकदा साष्टांग दंडवत घालून एक छोटा अभंग घेत आहे आणि यानंतर भाऊसाहेब महाराज आंधळे यांचं एक अभंग होईल.
मगाशी साहेबांनी उपदेशपर अभंग गायला, छंद गायला. 2 दिवसाची जवानी जाईल सरून, मानव जन्म येणार नाही फिरून. खरोखर हे जीवन अनमोल आहे आणि म्हणून साधू संतांनी महापुरे वृक्ष जाती तेथे लवाळे वाचते. सोज्वळता, नम्रता, सात्विकता, परमार्थ हा सात्विक भावाचा आहे. म्हणून एक उपदेशपर संगीत आपल्या समोर जात आहे. 2 दिवसाच्या दुनियेत तू पाहू लाग. आपण सगळे पाहुणे आहोत. तुम्ही पाहुणे, मी पाहुणे, सर्व पाहुणे. कारण हे जीवन 2 दिवसाचं आहे. 2 दिवसाच्या दुनियेत तू पाहू लाग. बोल गर्वाचा बोलू नको रे बोल गर्वाचा बोलू नको रे, बोल गर्वाचा बोलू नको रे.
काळाचा वारा न लावू राजसा माझी या सकळा हरिचंद असा आज या ठिकाणी जी सेवा करण्याची संधी सर्व भाटगावकर परिवार डॉक्टर महाराज माधव मामा उकांडे सर्व भाविक भक्त या ठिकाणचे सर्व नामोल्लेख करण्याजोगे आहेत अंबादास दादा आपले विष्णू मामा सर्वच मंडळी या ठिकाणचे प्रत्येक मामा सर्वांचा उल्लेख करण्याजोगा आहे। आपण सर्वांनी जी अमूल्य अशी खरोखर सुवर्ण संधी अमृत संधी हे सगळे व्याख्या मागे पडतील आज या ठिकाणी आपल्या समोर सेवा करण्याच्या योगाला आम्हाला ज्यांची अनमोल अशी साथ महाराष्ट्रामध्ये कार्यक्रम करताना लाभते ते आमचे गुरुबंधू शाहीर शांतारामजी किनकर साहेब सुंदर अशी ऑर्गनची जी साथ आहे संगीत विशारद आहेत भाऊसाहेब महाराज आंधळे आपले विष्णू मामांचे एकदम गुरुबंधू आहेत ते इकडे आमचे काडी मास्टर आहेत वडगाव सावकारचे भीमसेन भाऊ साळवे ढोलकी मास्टर आमचे विशाल भांड बंटी भांड धोत्रे बुद्रुक त्याचप्रमाणे पाठीमागे आमचे राजूभाऊ शिर्के पारनेरच्या उत्तर भागामध्ये उत्कृष्ट असे आचार्य नामांकित असे याही परमार्थ कार्यामध्ये अत्यंत सक्रिय आहेत। पाठीमागे मध्यभागी संपतराव रोडे धोत्रे बुद्रुक आणि सर्व ही मंडळी आज भाऊ तुमच्या योग आला आहे या ठिकाणी या कार्यामध्ये सहभागी होण्याचा निश्चित फार मोठं भाग्य आहे आणि मगाशी भाऊंनी वर्णन केल्याप्रमाणे या शुभ मुहूर्तावर आपण जे बोलावलेलं आहे निश्चित आम्ही जोपर्यंत हा देह आहे म्हणजे जोपर्यंत आत्मराजा कुडीमध्ये आहे तोपर्यंत या सोहळ्याला येत राहू। पुन्हा एकदा साष्टांग दंडवत भाऊसाहेब महाराज आंधळे किती वेळ राहिला